या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं आणि ही पहिली बातमी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधल्या युतीची लिटमस चाचणी असलेल्या बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीची। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या या निवडणुकीत ठाकरे ब्रँडच्या हाती एकही जागा आली नाही। आगामी महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधू राजकारणात एकत्र येण्याची सध्या मोठी हवा निर्माण झाली आहे, पण ठाकरे बंधू पहिल्याच परीक्षेत नापास झाल्याचं दिसून आलं। कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलनं या निवडणुकीत अगदी एकतर्फी विजय साजरा केला। 21 पैकी 14 जागांवर शशांक राव यांच्या पॅनलचे उमेदवार निवडून आले। भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले। ठाकरे ब्रँड एकत्र आला म्हणून प्रचंड गाजावाजा होऊनही त्यांच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही। या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुहास सामंत यांनी 19 तर मनसेच्या बेस्ट कामगार संघटनेनं 2 उमेदवार दिले होते, पण ते सारे उमेदवार पराभूत झाले। गेल्या 9 वर्षांपासून खरं तर बेस्ट कामगारांच्या पतपेढीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संघटनेची सत्ता होती। आणि बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री